एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये आज आपण प्रकरण 3 मागणीचे विश्लेषण या प्रकरणामधील प्रश्न 5वा खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा ह्या प्रश्नाची माहिती अभ्यासणार आहोत. मित्रांनो, अर्थशास्त्राच्या स्वाध्यायांच्या संदर्भातील PDF फाईल आपण डाउनलोड केलेली आहे आणि त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपल्याला जर त्या व्हिडिओ मध्ये असणाऱ्या उत्तरांची PDF फाईल डाउनलोड करून घ्यायची असेल तर त्यावरती क्लिक करून तुम्ही ती फाईल डाउनलोड करून घेऊ शकता. एक फाईल डाउनलोड केल्यानंतर दुसरी फाईल तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. तुम्ही पेमेंट केल्यानंतर माझ्याकडे ईमेलचा एक मेसेज येतो. त्या मेसेजवरती मी तुम्हाला दुसऱ्या प्रकरणाची PDF फाईल फ्रीमध्ये ईमेलवर पाठवून देणार आहे. त्यामुळे एका फाईलचेच पैसे आपण त्या ठिकाणी घेत आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला तर आजच्या उत्तरांची सुरुवात करूयात. तक्त्याचं निरीक्षण करायचं आहे. आपल्याला काही तक्ते, आकृत्या किंवा पत्रकं दिली जातात, त्यांची माहिती व्यवस्थित समजून घ्यायची आणि नंतर आपल्याला ती उत्तरं द्यायची आहे. यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे. बाजार मागणी पत्रक पूर्ण करा. यासाठी आपल्याला एक बाजार मागणीचं पत्रक दिलेलं आहे, परंतु ते अनकम्प्लीट आहे, पूर्ण नाहीये. हे पत्रक जे आहे ते आपल्याला पूर्ण करायला सांगितले. चौकोन त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी संख्या आल्या पाहिजेत. त्या संख्या आपण त्या बॉक्समध्ये लिहिणार आहोत. अशा पद्धतीने हे बाजार मागणी पत्रक आहे, ते आपल्याला पूर्ण करायला सांगितलेलं आहे. मित्रांनो, बाजार मागणी पत्रक पूर्ण करणे म्हणजे उपभोक्ते जेवढे असतील त्या प्रत्येक उपभोक्त्याने केलेल्या मागण्यांची बेरीज केली की आपल्याला बाजार मागणी पत्रक मिळतं. तसं आपल्याला तक्त्यामध्ये पण अ प्लस ब प्लस क सांगितलेले, म्हणजे अ उपभोक्त्याची मागणी प्लस ब उपभोक्त्याची मागणी प्लस क उपभोक्त्याची मागणी अशी टोटल केल्यानंतर आपल्याला बाजार मागणी मिळणार आहे. आता 25 किंमत असताना अ उपभोक्त्याने 16, ब उपभोक्त्याने 15 आणि क उपभोक्त्याने 12 नग खरेदी केलेले आहेत किंवा त्यांना मागणी केलेली आहे. मग अशा बाजारातल्या ह्या तिघांची 25 रुपये किमतीला किती मागणी आहे त्याची बेरीज करायची. ती बेरीज म्हणजे बाजार मागणी होईल. या तिघांची बेरीज येते 43 म्हणजे बाजार मागणीची पहिली संख्या मिळेल आपल्याला 43. असंच 30 रुपये किंमत असताना अ ची 12, ब चे 11 आणि क या ग्राहकाचे 10 नग असतील तर या तिघांची बेरीज म्हणजे 30 रुपये किमतीची बाजार मागणी समजेल. या तिघांची बेरीज येते 33, ती आपली दुसरी बाजार मागणी असेल. यानंतर 35 या किमतीला 10, 9 आणि 8 अशी मागणी आहे, त्यांची बेरीज 27 येते. म्हणून 35 या किमतीला 27 नगांची मागणी किलोमध्ये सांगितली म्हणून 27 किलोची मागणी येईल. 40 किंमत असताना अ उपभोक्त्याची 8 किलो मागणी, ब उपभोक्त्याची 6 किलो आणि क उपभोक्त्याची 4 किलो मागणी अशी या तिघांची बेरीज केली तर उत्तर येते 18. म्हणून बाजार मागणी येईल 18 आणि ह्या ज्या संख्या मिळालेल्या आहेत त्या आपल्याला बाजार मागणी दर्शवत आहे. यानंतर या तक्त्यावरती आधारित असणारा पुढचा प्रश्न, पहिल्या प्रश्नामध्येच ब हा दुसरा उपप्रश्न दिलाय, त्याच तक्त्यावरती आधारित असल्याने अ ब असे 2 प्रश्न या ठिकाणी आहेत. ब मध्ये आपल्याला सांगितले बाजार मागणी पत्रकाच्या साहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करा. पहा मित्रांनो, हा जो आपण आता बाजार मागणीचा टेबल पूर्ण केला त्यामध्ये आपल्याला बाजार मागणी समजली, तर ह्या संख्यांच्या आधारे मागणीचा वक्र करायचा आहे, वक्र तयार करायचा आहे. तो बाजार मागणी वक्र होईल. बाजार मागणी वक्र तयार करायचा असेल तर आपल्याला दोन्हीही अक्ष काढून घ्यावे लागतील. अक्षांना नाव द्यावं लागेल. य अक्ष, य अक्षावरती आपण किंमत तर श अक्षावरती मागणी दर्शवणार आहोत. य अक्षावरती किंमत आहे तर किंमत आपण 10, 20, 30, 40, 50 अशा पद्धतीने विचारात घेतलेली आहे
आणि मागणी देखील 10, 20, 30, 40, 50 अशा पद्धतीने घेतलेल्या आहे. ह्या किमती ज्या आपण ह्या ठिकाणी घेतो त्या डिपेंड असतात या टेबलमध्ये असणाऱ्या संख्येवरती. तर किमतीचा विचार करा, 25, 30, 35, 40 अशा आहेत. मग किमतीमध्ये आपल्याला ह्या संख्या या संख्यांमध्ये येतील याचा विचार करावा लागेल. 40 पर्यंत संख्या आहेत म्हणून 10च्या फरकाने मी या ठिकाणी घेतलेले आहे. जर 5च्या फरकाने दाखवलं तर आकृती थोडी मोठी होईल म्हणून 10च्या फरकाने या ठिकाणी घेतलेली आहे. मागणीचा विचार केला तर आपण आता मागणी काढलेली होती, त्यामध्ये 43, 33, 27 आणि 18 अशा संख्या आलेल्या होत्या. मग 43 पर्यंत संख्या दाखवायच्या आहेत म्हणून आपण या ठिकाणी विचार केला की 10च्या फरकाने दाखवूया. 5च्या फरकाने जर संख्या दाखवल्या असत्या मागणीच्या नगांच्या तर खूप मोठी आकृती इथपर्यंत गेली असती. म्हणून आपण शॉर्ट येण्यासाठी या मागणीची देखील संख्या 10नेच दाखवलेल्या आहेत. चला तर मग 25 किमतीला मागणी येते 43 म्हणून आपण 20 आणि 30च्या मध्ये 25 घेतलेले आहेत. तिथून पुढं आणि 43 पासून वरती या ठिकाणी मागणीचा बिंदू मिळवला. दुसरी किंमत होती 30. 30 किमतीला मागणी आहे 33 म्हणजे 30च्या थोडंसं पुढं 33 याच्याद्वारे आपण मागणीचा बिंदू मिळवलेला आहे. त्यानंतर 35 आणि यानंतर किंमत आहे 35 आणि मागणी आहे 27 म्हणून या ठिकाणी आपण ही मागणी दाखवलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला मागणीचा बिंदू मिळतोय. आणि शेवटची किंमत आहे 40. 40 किमतीला मागणी येते 18 म्हणून 20च्या थोडंसं अलीकडे 18 या ठिकाणी आपण दाखवलेले आहेत. अशा पद्धतीने किंमत आणि बाजार मागणीच्या संख्येनुसार आपण हे सगळे बिंदू जोडून घेतले. आता या बिंदूंना जोडणारा वक्र हा आपला मागणी वक्र असेल म्हणून हे सगळे बिंदू एका रेषेने आपण जोडून घेऊयात. अशा पद्धतीने हे बिंदू जर जोडले तर आपल्याला M1 हा मागणी वक्र मिळेल आणि तो डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा आहे म्हणजे आपला मागणी वक्र बरोबर आलेला आहे. अशा पद्धतीने बाजार मागणी वक्र आपल्याला तयार करायचा होता. यानंतर प्रश्न दुसरा आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि आकृतीच्या आधारावरती आपल्याला निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्यायला सांगितलेले आहेत. म्हणजे खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. अशा पद्धतीचा हा दुसरा प्रश्न आकृत्यांवरती आधारित असणार होता. पहिला तक्त्यावरती आधारित प्रश्न होता, त्यामध्ये 2 प्रश्न होते ते आपण सोडवले. आता आपण प्रश्न दुसरा अभ्यासतोय. या दुसऱ्या प्रश्नामध्ये आकृती दिलेली आहे आणि आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्यायची. चला प्रश्न पाहूया. आकृतीवरती पहिला प्रश्न विचारलेला आहे, उजवीकडे स्थलांतरित होणारा मागणी वक्र. या आकृतीमध्ये उजव्या बाजूला स्थलांतरित होणारा मागणी वक्र कोणता आहे तो आपल्याला विचारलाय. म हा स्थिर मूळ मागणी वक्र आहे. ह्या वक्रापासून उजवीकडे म्हणजे ह्या साईडला उजव्या बाजूला जो मागणी वक्र स्थलांतरित होतो तो विचारलेला आहे. मग त्याचं नाव सांगा, कोणता आहे. M1 हा मागणी वक्र आहे असं जरी सांगितलं तरी चालेल. आणि मला माहिती आहे इथून हा वक्र या ठिकाणी गेला म्हणजे मागणीत वृद्धी झाली, मग मागणीत वृद्धी असं देखील लिहिले, परंतु मागणीचा वक्र विचारलेला आहे म्हणून वक्रचंच नाव लिहिलं तरी चालेल. प्रश्न दुसरा विचारलाय आकृतीवरती आधारित, डावीकडे स्थलांतरित होणारा मागणी वक्र. मूळ मागणी वक्राच्या डाव्या बाजूला जो स्थलांतरित झालेला वक्र आहे तो कोणता, तर त्याचं उत्तर आहे डावीकडे स्थलांतरित झालेला मागणी वक्र M2 आहे. तो मागणीतला ह्रास किंवा घट दाखवतोय. यानंतर पुन्हा तिसरा प्रश्न ह्याच आकृतीवरती विचारलाय, वस्तूंची किंमत. ह्या आकृतीमध्ये वस्तूची किंमत किती आहे हे सांगा. आपल्याला आकृती पाहून आकृतीच्या आधारे सांगता आलं पाहिजे म्हणून किंमतीच्या बाजूला आपल्याला किंमत शोधावी लागेल. किंमत सुरू होते अ पासून, तर ह्या उदाहरणात इथपर्यंत किंमतीपासून समोर रेष गेलेली आहे म्हणून ह्या किंमतीपर्यंत एवढी किंमत आहे. मग ही किंमत आपल्याला संख्या तर दिसत नाही, 1 2 3 4 असे किंवा 100 200 अशा काहीच संख्या नाही आहेत. मग किंमत सांगायची कशी, तर आकृत्यांमधली अर्थशास्त्रात किंमत ही
आहे त्याच अक्षराने सांगितले तरी चालेल. म्हणजे अ पासून क पर्यंत किंमत असल्याने आपल्या वस्तूंची किंमत असेल अ क. आलं लक्षात? प्रश्न विचारण्यात आले होते आणि ह्या 3 प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहेत. आणि चौथाही प्रश्न ह्या आकृतीवरती विचारलेला आहे. काय प्रश्न आहे? मागणीतील वृद्धी आणि ह्रास या संकल्पना स्पष्ट करा. इथं आकृतीत वृद्धी आणि ह्रास दाखवलेले आहे. तुम्ही ते स्पष्ट करा. त्याचं उत्तर पाहूयात. कशा पद्धतीने उत्तर द्या. किंमत स्थिर असताना इतर घटकांमुळे मागणी अ ब. पहा पुढे अ ब म्हणजे मूळ ह्या ठिकाणचा जो वक्र आहे त्याच ठिकाणची स्थिती सांगते. अ ब पासून अ ब वन म्हणजे इथपर्यंत वाढते. किंमत स्थिर असताना किमतीमध्ये बदल होत नाही. किंमत आहे तिथंच आहे. फक्त मागणीत बदल झाला. अ ब पासून ती अ ब वन पर्यंत वाढली. अ ब वन पर्यंत वाढते. परिणामी मागणी वक्र म म हा उजव्या बाजूला सरकून म वन कडे स्थलांतरित होतो. त्यास मागणीतील वृद्धी असे म्हणतात. जेव्हा मागणी इथून इथपर्यंत गेली त्याचा परिणाम हा जो मागणीचा वक्र होता तो इथून इथपर्यंत स्थलांतरित झाला, त्याला मागणीतील वृद्धी म्हणायचं. आणि दुसरं मागणीचा ह्रास सांगायचा आहे. मागणीचा ह्रास म्हणजे किंमत स्थिर असताना, इथं किंमत बदलली नाही, किंमत स्थिर आहे. किंमत स्थिर असताना इतर घटकांचा परिणाम म्हणून अ ब पासून मागणी अ ब 2 पर्यंत कमी झाली आणि परिणामी म वन हा मागणी वक्र डाव्या बाजूला सरकून म2 कडे स्थलांतरित झालेला आहे. इथून तो वक्र ह्या ठिकाणी जेव्हा येऊन थांबेल तेव्हा त्यास मागणीतील ह्रास असे म्हणतात. अशा पद्धतीने वृद्धी आणि ह्रास ह्या दोन्ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करता येतील. आकृतीच्या मध्ये असणाऱ्या घटकांचा विचार करून ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची होती. किंमत अ क ही स्थिर असताना, किंमत आता मी या ठिकाणी दिली नाही, ही पण आपण द्यायला पाहिजे. किंमत स्थिर असताना म्हणजे अ क ही किंमत स्थिर असताना इतर घटकांचा परिणाम म्हणून मागणी अ ब पासून अ ब वन पर्यंत स्थलांतरित होते. तेव्हा मागणीचा वक्र म हा म वन पर्यंत स्थलांतरित होतो. असं मागणी वक्राचं डावीकडे सरकणे म्हणजे मागणीची वृद्धी. अशा पद्धतीने तुम्ही ह्या ठिकाणी उत्तर लिहू शकाल. समजले? चला, ह्या ठिकाणी दुसरी ही आकृती आणि तिच्या प्रश्नांची माहिती आपण अभ्यासलेली आहे. यानंतर तिसरा एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे. या तिसऱ्या प्रश्नामध्ये 2 आकृत्या दिलेल्या आहेत. एक अ आणि एक ब अशा 2 आकृत्या दिलेल्या आहेत आणि ह्या आकृत्यांचा निरीक्षण करून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आता काय प्रश्न विचारला यामध्ये? यामध्ये दिले अ गट दिलेला आहे. ह्या अ गटामध्ये सांगितले अ या आकृतीत मागणीतील टिंब दर्शवला आहे. म्हणजे ह्या वरील आकृत्यांच्या आधारे स्पष्टीकरण करायला सांगितले. एखाद्या आकृतीचे स्पष्टीकरण आपण कसं करणार, तर त्या स्पष्टीकरणाचे 2-2 वाक्य आपल्याला ह्या ठिकाणी दिलेले आहेत, पण ते अनकम्प्लीट आहेत, ते आपल्याला कंप्लीट करायचे. दुसरं वाक्य काय दिले? अ या आकृतीत मागणी वक्र टिंब दिशेने सरकतो. मागणी वक्र ह्या आकृतीत कुठे सरकलेला आहे, अशा पद्धतीचे 2 वाक्य दिलेले आहेत. आणि ब या आकृतीत देखील असेच 2 वाक्य दिलेत. ब या आकृतीत मागणीतील टिंब दर्शवला आहे. आणि दुसरं वाक्य आहे ब या आकृतीत मागणी वक्र टिंब दिशेने सरकतो. पहा, हे 4 वाक्य आहेत. 4 वाक्यांमध्ये आपल्याला रिकामी जागा दिल्यात, त्या कंप्लीट करायच्या आहे. चला तर मग उत्तर पाहूया त्यांचे काय असताना आहे. अ या आकृतीत मागणीतील टिंब दर्शवलेले ही आकृती आहे आणि ह्या आकृतीमध्ये मागणीतला काय दर्शवलेला आहे? किंमत वाढली की मागणी कमी होते. मागणी कमी होणे, किंमत बदलल्यावरती मागणी जेव्हा कमी होते तेव्हा त्याला मागणीचा आपण संकोच म्हणतो. म्हणून संकोच दर्शवणारी आकृती आहे. अ या आकृतीत मागणी वक्र टिंब दिशेने सरकतो. आता पहा, या ठिकाणी आपल्याला बाण करून दाखवलाय. सुरुवातीला मागणीचा बिंदू ह्या ठिकाणी होता, तो
सरकत जाऊन ह्या ठिकाणी स पर्यंत गेलेला आहे, तो वरती सरकलेला आहे. म्हणून हा वक्र वरच्या दिशेने सरकतोय. ब आकृतीमध्ये या आकृतीत मागणीतील टिंब दर्शवलेला आहे. किंमत कमी झाली असता ह्या ठिकाणी मागणी वाढलेली आहे. किंमत कमी होऊन मागणी जेव्हा वाढते तेव्हा आपण मागणीतील विस्तार असे म्हणतो. म्हणून या ठिकाणी विस्तार दर्शवलेला आहे ह्या आकृतीत. या आकृतीत मागणीचा वक्र टिंब दिशेने सरकतोय. या ठिकाणी मागणीचा वक्र ह्या ठिकाणी होता, आता तो ह्या ठिकाणी जातोय. म्हणजे मागणीच्या वक्रावरती हा बिंदू खाली सरकतोय, म्हणून मागणी वक्र हा खालच्या दिशेने सरकतो. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सांगता येतील. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने प्रश्न 5वा तक्ता किंवा आकृत्यांचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची होती आणि ह्यामध्ये 3 प्रश्न विचारण्यात आले होते. ह्या 3ही प्रश्नांचे आपण निरीक्षण केले आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये या प्रकरणातील राहिलेल्या प्रश्न 6वा याची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.